कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट अपघातांना कारणीभूत ठरत असून गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बकलर या मोठ्या टँकरने समोर चाललेल्या इर्टिगा कारला जोरदार धडक देऊन त्यानंतर भोसते घाटात नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली। या अपघातात नादुरुस्त उभा ट्रक जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला, तर इर्टिगा गाडी बकलरच्या धडकेने डिवायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली। या इर्टिगा गाडीतील 5 प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांना धडकेनंतर सिमेंटचा बकलर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला। त्या बकलरमधील चालक आणि वाहक असे 2 जण जखमी झालेत। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही लेनवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसात हा चौथा भीषण अपघात आहे।